दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला पहिली उघडताना नमस्कार 100 डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या गणेशोत्सवामध्ये आपण वेगवेगळ्या गणपतीचं दर्शन घेत आता गारेचं गणपती मंदिर चिमणपुरा पेठ सातारा या ठिकाणी आपण आलेले आहोत. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे गणपती बाप्पाची छान अशी मूर्ती दिसते आहे. चिमणपुरा पेठ हा सातारा शहराचा जुना भाग, त्यामुळे सातारा शहराच्या निर्माणापासूनच हा गणपती आहे. म्हणजे साधारणतः 300 वर्षापूर्वीचा हा गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे अखंड गारगोटीच्या दगडापासून साकारलेली ही मूर्ती आहे, म्हणून या गणपतीला गारेचा गणपती असं म्हणतात. गणपतीच्या बाजूला रिद्धी सिद्धी असून या बाप्पाच्या हातात आयुध नसून जपमाळा आहेत. असा हा उजव्या सोंडेचा गारेचा गणपती सातारामध्ये आहे. साताऱ्यात नक्की या आणि महाराष्ट्रभर फिरत असता, पर्यटनाच्या दृष्टीने कुठे कुठे जात असता आणि त्या दिशेने जात असताना गारेच्या गणपतीचं दर्शनाला प्रत्येकाने एकदा तरी यावं, बाप्पासमोर नतमस्तक व्हावं. चिमणपुरा पेठ सातारा एवढं लक्षात ठेवा. हा गारेचा गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सज्ज आहे. चला तुमच्या सुखासाठी प्रार्थना करतो बाप्पाच्या चरणी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 100 डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गारेचा गणपती सातारा या ठिकाणी हा आजचा भाग होतो आहे. आणि त्या खेळात सहभागी होण्यासाठी 6 नावं कुठली ती आत्ता जाहीर करणार आहे मी. पण ती नावं जाहीर करत असताना इकडे पटकन इकडे या बाजूला उभी राहा. नाव सांग. सायली बाबर. घरी कोण कोण आहात? आजी आजोबा, माझी बहीण, मम्मी आणि पप्पा. मम्मी आणि पप्पा पण राहतात घरात? वा वा. शाळेचं नाव सांग. नवीन मराठी शाळा. नवीन मराठी शाळा. हो, कितवीत आहेस तू? चौथीत आहेस. बर, आता यातली एक चिठ्ठी काढ. थांब जरा वर खाली करते. सगळ्यांच्या मनातलं वाक्य आहे. हा खालची काढ, एकदम खालची चिठ्ठी काढ. दे. रुपाली संतोष शिंदे. काढ. अजून एक चिठ्ठी काढ. चला आणखी एक चिठ्ठी आली. आरती बाचल. तुम्ही का? या. अजून एक काढ. बरं करतेस, वरच्या वरच्या काढतेस त्या. ज्या सकाळी येऊन बसल्यात ते गेल्या खाली इकडे कुठेतरी. माधुरी झोड. ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन मला मदत केल्याबद्दल. नाव सांगा. सई दिनेश सूर्यवंशी. बर, घरी कोण कोण असतं? आई, पप्पा, आजोबा, माझी बहीण आणि मी. अच्छा. आई पप्पा काय करतात? आई टीचर आहे, पप्पा डॉक्टर आहेत. अरे वा. म्हणजे एक जण शिक्षा करतं, दुसरे इंजेक्शन देतात. हो की नाही? बर, तू कुठल्या शाळेत जाते? भारती विद्यापीठ. हो, कितवीत आहेस? 6वीत. मग गणपती जेव्हा असतात सगळीकडे, गणेशोत्सव असतो तेव्हा जातेस का गणपतीच्या देवळात वगैरे? हो. आणि काय म्हणतेस गणपतीच्या देवळात गेल्यावर? यश मिळू दे. यश मिळू दे. कोणाला? मला. अच्छा, स्वतःसाठीच. बरं ठीक आहे. मग आता तू 3 चिठ्ठ्या काढणार, मला मदत करणार? काढ.
यश मिळू दे. किती छान मागणं करतेस. हिलाच नाही तर सगळ्यांना यश मिळू दे असं आपण या गणपती बाप्पाकडे, गारेच्या गणपती बाप्पाकडे मागणं करूया. नाव आहे ज्योत्स्ना राजोपाध्ये. आणखी 2 चिठ्ठ्या आहेत, 2 नावं आहेत. वर्षा राहुल महाडिक, एकदम खालची, बरं काढलीच द्या. शेवटची चिठ्ठी कविता सहस्त्रबुद्धे. धन्यवाद, अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. घ्या. नाव सांगा. ज्योत्स्ना शरद राजोपाध्ये. बरं, कुठे राहता तुम्ही? रामाचा कोट. कुठे? इथेच का? म्हणजे इथेच हां, इथेच राहते. गणपतीच्या दर्शनाला बऱ्याचदा येत असाल तुम्ही. माझं माहेरच इथलं असल्यामुळे मी इथंच राहिला होते. शुभेच्छा आहेत तुम्हाला. काय एखादं गाणं वगैरे, आरती वगैरे काय म्हणणार आहात? तू सुख करता, तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया, संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुमचं नाव सांगा. आरती अरविंद बाचल. अरे वा, लगेच आरती झाली. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण पेठ वडगाव. केवढं घर, केवढं गाव होतं ते? नाही, गाव पूर्वी लहान होतं पण आता भरपूर मोठं झालेलं आहे. आता मोठं झालंय. बरं बरं. मग साताऱ्यात कधी आलात? साताऱ्यात 83 साली लग्न झालं मध्ये, 1 जून 83ला. मग ते साताऱ्यात कसं काय जमलं? साताऱ्यात आता मिस्टर बघायला आले ना, त्यामुळं तिकडे मला बघायला आले. तुम्हाला बघायला आले होते, मग लगेच जमलं. हो, व्हेरी गुड. सगळं छान आहे. मग आता गाणं वगैरे काय म्हणणार तुम्ही? नाही, मी उखाणा घ्या. टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे मधुर बासरी, अरविंदरावांच्या जीवनात आरती आहे हासरी. अरे वा वा वा, छान छान. आणि आरती चिडली की मिस्टर वाजवतात बासरी. नमस्कार, तुमचं नाव? सौ कविता किशोर सहस्रबुद्धे. कुठे राहता तुम्ही? मी इथे साताऱ्यातच राहते, मंगळवार पेठेत. आता इथे घरी कोण कोण असतं? घरी मिस्टर आहेत, मुलीचं लग्न झालंय, ती मुंबईला आहे, आणि मुलगा आहे तो पौरोहित्यच करतो. तो आता सध्या मेक्सिकोला आहे. मेक्सिकोला? मेक्सिकोला गेला. वा वा. मग तिकडे तुम्ही गेलात की नाही कधी? नाही, आता तो 2-3 महिन्यासाठी गेला. पण काही लग्न वगैरे झालंय? नाही झालं. तिकडेच कोणतरी मिळाली तर नाही करणार, खात्री आहे. पण आणली समजा शांग शुंग पॉंग शुंग बोलणारी तर? नाही आणणार, तेच सांगते. याची पण आणली तर काय होईल? आता आणली तर बघू, आणल्यानंतर बघू नाही काय कराल? स्वीकार कराल का नाही करणार? आता काही सांगू शकत नाही. अहो सांगा हो, नाही तिकडे खुश होईल तो. नाही होणार. बरं बरं. बाकी एकदम आनंदी? एकदम छान, मस्त. अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवा या तिघींसाठी. या 3 जणींपैकी कुठल्या एक पुढच्या टप्प्यावरती जाणार हे आपण बघणार आहोत. त्यासाठी हा खेळ. तिघींनाही 10-10 संधी. मधोमध उभं राहायचं आणि इथून हा फुटबॉल टाकायचा. तो 2ही प्लास्टिकचे जे त्रिकोण ठेवलेले आहेत त्याला न लागता मधून गेला पाहिजे. तिघींपैकी ज्यांचे गुण जास्त होणार त्या एक पुढच्या खेळात जाणार. हा, टाका. एक, 2, 3, 4, 8, 5, 9, 6, 10, 7. अभिनंदन. तुम्ही त्या बाजूला. गुणसंख्या 7. 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5,
नाही. 6 9 7 अभिनंदन. थांबा. तीन 1 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि अभिनंदन, तुम्ही पुढच्या खेळात दाखल झालेल्या. आता साताऱ्यातल्या चिमणपुरामध्ये आपण आहोत आणि तिथला गारेचा गणपती, ज्या मंदिरातच गाभाऱ्यात खरं तर आपण नेहमी चित्रीकरण करतो, पण आज गर्दी इतकी झाली आहे. बरं, प्रत्येकीला सहभागी व्हायचे म्हणण्यापेक्षा आता या खेळात असावं, त्या खेळाचा आनंद घ्यावा आणि म्हणून मग त्याच्या बाजूलाच असणारा मंदिराच्या बाजूच्याच हॉलमध्ये आपण आलेले आहोत. काय होणार या भागात आपण जाणून घेणार आहोत. नाव सांगा तुमचं. माधवी अरविंद झाड. कुठे राहता तुम्ही? सातारामध्ये दुर्गापेठमध्ये राहते मी. बरं, किती आहेत घरात फांद्या? आपलं घरात किती जण आहेत? मुलगा एक, मुलगी, मी आणि माझे मिस्टर आणि सासू सासरे. मिस्टर काय करतात? त्यांचं एक्वेरियमचं दुकान आहे. कसलं? एक्वेरियमचं, फिश टँक. फिश टँक वगैरे. बरं बरं. काय उखाणा घेणार आहात? घ्या. शंकराच्या बेलाला बेल घालते, शंकराच्या बेलाला बेल घालते वाकून आणि पिंडी समोर बसते नाक घासून. काय उखाणा तरी सांगा. शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून, अरविंदांचं नाव घेते तुमचे मान राखून. अभिनंदन. खूप छान उखाणा घेतला तुम्ही. द्या. नाव सांगा. नमस्कार, माझं नाव वर्षा राहुल महाडिक. मी इथलीच आहे, म्हणजे माझं माहेर पण साताराच आणि सासर पण साताराच. काय करतात मिस्टर? केमिकल इंजिनियर आहेत. तुम्ही काय करता? मी MBA सेकंड इयरला आहे आता. MBAच्या सेकंड इयरला. MBAच्या सेकंड इयरला आहे तुम्ही. एकदम बोललात ना, मला कळलं नाही. MBAची सेकंड इयर म्हणायचं. बरं, शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. नाव सांगा. रुपाली संतोष शिंदे. शिंदे. कुठे राहता तुम्ही? मोरे कॉलनीत. चिडता कशाला? घरी कोण कोण आहे? कोण नाही आहे, मी मुलांच्या शिक्षणासाठी सातारमध्ये आले 3 वर्षापूर्वी. तुम्ही? मग तुम्ही आणि मुलं? हां, मी आणि मुलं. बरं, आई बाबा कुठे? आई बाबा गावाला. गावाला. माहेर तुमचं? माझं माहेर निगडी. निगडी. आणि सासर? एकंबे. 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 कसं गेलं बालपण? छान गेलं. आता काय करता सध्या तुम्ही? काय नाही, घरकाम आणि मुलांना शाळेतून आणणे आणि सोडणे. सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे? हां, पूर्णपणे. हो. हां, आणि ती खंबीरपणे तुम्ही पार पाडणार आहात. हां, बरोबर ना? शुभेच्छा आहेत तुम्हाला त्यासाठी. मग आता तुम्ही काय करताय? मी उखाणा घेते. घ्या. चांदीचा करंडा निऱ्यांच्या घोडात, संतोषरावांचं नाव घेते सुहासनींच्या मेळ्यात. बरं बरं. आणि संतोषराव कुठे असतात? आर्मीत असतात. आर्मीत असतात. मग हे कधी सांगणार तुम्ही आम्हाला? तुम्ही कधी विचारलं? अच्छा, माझ्यासाठी थांबला होता. छान छान छान. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता या 3 जणींपैकी कुठल्या एक जणी पुढच्या खेळात जाणार बघूया. या तिघींपैकी कोण जिंकणार आत्ता ठरणार. खेळ सोपा आहे. समोर अनेक रिंगचे तुकडे पडलेले आहेत. वेळ आहे 2 मिनिटाची. तुमच्यासाठी रंग कुठला आहे माहिती आहे? हिरवा, पिवळा, पिवळा, निळा. हिरवा, पिवळा, निळा. ते बघा समोर आहेत. हिरवा, पिवळा आणि निळा. तेव्हा एका वेळेला एक तुकडा आणून इथे आत ठेवायचा. या रिंगमध्ये आल्यानंतर 6 तुकडे झाले की याच रिंगमध्ये उभं राहून एक रिंग तयार करायची. अशा पद्धतीने 2 मिनिटामध्ये तुम्हा तिघींपैकी जास्त रिंग ज्यांच्या तयार होणार त्या एक पुढच्या खेळात जाणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 1 2 3 वेळ सुरू झाली.
आतमध्ये उभ्या राहा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. थांबा. अभिनंदन, तुम्ही पुढच्या खेळात दाखल झालेले आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आता या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी आपण बघणार आहोत विश्रांतीनंतर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. या दोन वहिन्या योगायोगाने दोघींच्याही पतीचं नाव अरविंद आहे. अशा या दोघी जणी आता अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. घ्या. कसं वाटतंय आता तुम्हाला? खूप छान वाटते. का असं वाटत नव्हतं की इथपर्यंत येईल. मग आज तुम्हाला बिलकुल असं सकाळी वाटलं नव्हतं की या पैठणीच्या खेळात इथपर्यंत यालच? नाही ना. बरं, पण मला सांगा, मिस्टरांना आज आमच्याकडनं नमस्कार सांगा. आज आलेत का ते? नाही ना. नाही. फोन करून कधी सांगणार त्यांना? आता घरी गेल्यावर. आता सांगा. आता फोन करा. तुम्हाला पण लावायचा आहे का फोन तोपर्यंत? नको ना. नाही. बॅलन्सच नाहीये. एक मिनिट, नंबर सांगा रे. लाव रे. हां हॅलो. हा बोल तिचं. अहो होम मिनिस्टरमध्ये मारू सिलेक्शन व्हायचे आणि जिकाना इनामध्ये छेद. तिनामुळे ते फोन लगडी द्यास. आणि अहो होम मिनिस्टरमध्ये निवडी का नाहीचे तिनामुळे ते नंबर लगड बोली का नंबर लगडी. हां राखूच मग परत करूच. हां नंबर राखू. ओके बाय. एक मिनिट आधी मला सांगा, तुम्ही काय बोललात त्यांच्या बरोबर? मला फक्त होम मिनिस्टर कळलं, बाकी बॉम्ब होती माझी. काय सांगेल? कुठली भाषा? क्षत्रिय आहे आम्ही. हां. 14 भाषा मिक्स होऊन आमची भाषा होती ती. अच्छा. हां. मग त्यांना तेच सांगितलं होम मिनिस्टर. कसं सांगितलं परत एकदा, कारण आम्हाला कळलं नाही म्हणून. होम मिनिस्टरमध्ये सिलेक्शन व्हायचे तिनामुळं हाऊ तुम्हारू फोन लगड्यामुळे तुम्हाला मारू शुभेच्छा. तुम्हारू शुभेच्छा मला पाहिजे हो. तू बोली का ना हो फोन लगडी. तू लगडी. मला वाटलं आता हे सांगतायत की आता होम मिनिस्टर फायनलला आले, आता लगडीचा खेळ आहे म्हणून. मला टेन्शन आलं त्याच्यामुळे. शुभेच्छा आहेत तुम्हाला. अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवायचे सर. मिस्टर कुठे आहेत? मिस्टर मुंबईला आहेत. त्यांना फोन लावायचा? नको. हो लावा ना, बरं वाटेल त्यांना. असं काय करता? पण आता ते बाहेर असतात. आज बँक नाही ना, त्यामुळे फिरायला गेले असतील. सगळंच संशयास्पद. नाही गंमत करतो, पण त्यांना आमचा नमस्कार सांगा. हा चला सांगते. आता या खेळाला सुरुवात करूया. या ठिकाणी या खेळात आता या दोघींपैकी कोण पैठणी जिंकणार आता ठरणार आहे. खेळ सोपा आहे. समोर शिडी आहे आणि त्याचे वेगवेगळे चौकोन आहेत, टप्पे आहेत. इथून स्माइली चेंडू टाकायचा. ज्या चौकोनात तो चेंडू थांबणार तितके गुण मिळणार. दोघींना 10-10 संधी. 10 संधीमध्ये या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. सुरुवात तुमच्यापासून. या 1 3 हो 4 6 आणि 5 11 11 आणि 2 13 13 आणि 2 15. अभिनंदन. 15 गुण. दोन 7 झाले. 9 10
अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या झाड वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. आजच्या भागात विजेत्या ठरल्या बाचल वहिनी, त्यांना एक्सो डिशवॉश बार यांच्याकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष यांना झी मराठीकडून ही गणपती बाप्पाची मूर्ती. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या बाचल वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. चिमणपुरा पेठ गारेचा गणपती, साताऱ्यातला हा गणपती, ज्याचं दर्शन घेऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सो डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.